हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मला एक अशी कमेंट आली होती की ताई, तुम्ही केसांना काय लावता? तुमचे केस खूपच लांब दिसतात. आज मी हेअर टॉनिक माझं तयारच करणार होते. ते 8 दिवसातून एकदा मी यूज करत असते. ते कशाप्रकारे करते, कशाप्रकारे बनवते, तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. चला. हेअर टॉनिक बनवण्यासाठी मी इथे ह्या वस्तू घेतलेल्या. यामध्ये आहे मेथीदाणा, आवळ्याचा चुरा, त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर मग ॲलोवेराचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे. तुम्ही मिक्सरमधून पण ॲलोवेरा काढू शकता. त्यानंतर आहे कांद्याचे साली आहेत. तुम्ही यामध्ये चहा पावडर पण घालू शकता. चहा पावडरने काय होतं, केसांना वेगळीच शाईन येते. तुम्ही चहा पावडर पण घालू शकता 1 चम्मच. हे बनवण्यासाठी आपल्याला 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर मग ज्या काही वस्तू घेतल्या तर त्या एक एक करून आपल्याला पाण्यामध्ये घालून टाकायच्या. तुम्ही पाणी उकळी आल्यानंतर पण घालू शकता किंवा मग असंच टाकून देऊ पण शकता. आता तुम्हाला हेअरफॉलचाच प्रॉब्लेम असेल किंवा मग तुमच्या केसांची वाढ खुंटली असेल किंवा मग तुम्हाला डॅन्ड्रफ असेल, तर या तिन्ही समस्यांवर हे जे लिक्विड आहे आपण बनवणार आहोत तर हे चालतं. तुम्ही म्हणजे तुम्हाला एखादी जरी समस्या असेल ना, तर तुम्ही हे लिक्विड वापरू शकता किंवा मग तुम्ही असंच फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता आणि नंतर मग तुम्ही 8-8 दिवसाला वापरू शकता किंवा मग तुम्ही 8 दिवसालासुद्धा हे तयार करून ताजं लावू शकता. यात आपण ज्या वस्तू वापरलेल्या आहेत सर्व आपल्या घरातल्याच आहेत. केमिकलयुक्त कोणतीही वस्तू आपण यात वापरलेली नाही. एकदम नॅचरल सर्व वस्तू आहेत आणि त्या केसांसाठी आपल्या खूप लाभदायक ठरणार आहेत. आवळा केसांसाठी किती चांगला असतो हे तुम्ही तर ऐकलंच असेल. आवळ्याने केस एकदम म्हणजे काळे व्हायला लागतात. ज्यांचे पांढरे केस जरी व्हायला लागले असतील ना, तर त्यांनी आवळ्याचं सेवन केलं किंवा मग आवळ्याची पावडर केसांना लावली तर त्यांचे नॅचरली केस हे काळे व्हायला लागतात. त्यानंतर मग मेथीदाणा आहे, कांद्याची साल आहे, कढीपत्ता आहे, त्यानंतर ॲलोवेरा आहे. हे पण केसांसाठी एकदम चांगलं असतं. याने पण म्हणजे केसांचे जे प्रॉब्लेम्स असतात ते दूर व्हायला लागतात. मी कोणतेही महागडे प्रोडक्ट किंवा मग केमिकलयुक्त प्रोडक्ट यूज करत नाही केसांवरती. मला ते म्हणजे पहिल्यापासूनच आवडत नाही. पण मी असे घरगुती जे वस्तू असतात त्यानेच तयार करत असते. काही ना काही माझं सुरूच असतं. तेच मी केसांवरती लावत असते आणि तुम्हाला तर माहितीच आहे माझे केस एकदम म्हणजे कंबरच्या खाली आहेत. हे आता तयार झालेलं 2 ग्लास मी पाणी टाकलेलं हे आटून आपल्याला घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी हे तयार करायचं आहे. तुमच्या केसांची लेंथ तुम्ही बघूनच हे तयार करा. माझे केस खूप लांब आहेत त्यासाठी मी अर्धी वाटी तयार केलेलं. त्यानंतर मग इथे तुम्ही बघू शकता आवळ्याचा जो चुरा आहे तो मी अशा प्रकारे तयार करून ठेवत असते. आवळ्याचा सीझन जेव्हा असतो ना, तर आमच्या गार्डनमध्ये झाडच आहे त्यामुळे मग आवळे भरपूर असतात. त्यामुळे मग मी अशी आवळ्याची पावडर तयार करून ठेवत असते वर्षभराची आणि वर्षभर मग केसांना किंवा मग ही पावडर मिक्सरमधून काढून आपण त्याचं सेवनसुद्धा करू शकतो. आवळा ज्यूस आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं असतं. तुम्ही आवळा आहारामध्ये जरी ठेवला ना तरी भरपूर आपल्याला फायदा होईल. तुम्ही आवळ्याची कँडी किंवा मग आवळ्याचा मुरब्बा किंवा मग आवळ्याची अशी पावडर तयार करून तुम्ही केसांना लावू शकता. त्यानंतर मग आता लिक्विड तयार केलेलं ते कसं लावायचं आहे, तुम्ही तुमच्या स्कॅल्पवरती जास्त प्रमाणात लावा. कारण की ना तिथूनच केसांचा उगमस्थान असतो, तिथूनच आपले केस वाढत असतात. त्यामुळे मग स्कॅल्पवरती तुम्ही हे जास्त यूज करा आणि जे उरलेलं आहे ते तुम्ही लेंथवरती लावू शकता. लेंथवरती म्हणजे लावलं नाही तरी चालेल, पण स्कॅल्पवरती तुम्ही लावाच. आता तुम्हाला एक उदाहरण देते. कोणतंही झाड किंवा मग रोपटं आपल्याला त्याला छान फुलं वगैरे फळं वगैरे लावण्यासाठी आपण त्याच्या झाडाला पाणी टाकतो का? नाही ना, त्याच्या मुळाशीच पाणी टाकतो. तसंच केसांचं पण आहे. केस तुम्हाला एकदम घनदाट किंवा मग सिल्की शायनी जर पाहिजे असेल तर तुम्ही स्कॅल्पवरतीच कोणतीही वस्तू आधी ट्राय करा. कारण की तिथूनच आपले केस वाढण्यास मदत होते. केसांची मुळं तिथे असतात म्हणून तिथेच जास्त प्रमाणात लावायचं आणि अशी मसाज करायची. कारण की ते मुरलं पाहिजे आपल्या केसांमध्ये. हे तुम्ही दुपारी लावू शकता किंवा मग संध्याकाळीसुद्धा लावू शकता. संध्याकाळी जर तुम्ही लावलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हेअर वॉश करायचे आहेत.
किंवा मग तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला हेअर वॉश करायचे आहेत त्या 1 तास आधी किंवा मग 2 तासाआधी तुम्ही हे लावू शकता. कारण की आता थंडीचे दिवस आहेत, तर रात्रीचं लावणं तेवढं बरोबर नाही, कारण की कोणाचं डोकं पण दुखू शकतं थंडीने. त्याच्यामुळे मग तुम्हाला जसं सहन होईल तसं तुम्ही लावू शकता. तुम्ही सकाळीच लावा 1 तासाआधी, नंतर मग तुम्ही हेअर वॉश करू शकता. तर मी रात्रीचं लावलेलं, मी रात्रीच लावत असते नेहमी. तुम्ही हे स्प्रे बॉटलने सुद्धा लावू शकता. आजकाल स्प्रे बॉटल पण मिळतात बाजारामध्ये, त्याने सुद्धा लावू शकता. किंवा मग अशा प्रकारे हातानेच किंवा मग असं थोडं थोडं टाकायचं स्कॅल्पवरती आणि मसाज करायची, जेणेकरून सगळीकडे ते व्यवस्थित लागलं गेलं पाहिजेत. नाहीतर मग व्यवस्थित लागलं नाही ना, तर मग केसांची वाढ ही प्रॉपर होणार नाही. तर अशा प्रकारे ही लिक्विड मी बनवत असते आणि लावत असते. जर तुम्हाला आवडलं असेल ना, तर तुम्ही पण लावू शकता. तुम्हाला पण यातले काही प्रॉब्लेम्स असतील केसांचे, तर तुम्हीही हे लिक्विड यूज करू शकता. जर काही तुम्हाला यामध्ये समजलं नसेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये विचारा. आणि हे लिक्विड कसं वाटलं तुम्हाला, आवडलं असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लावल्यानंतर मग काय करायचं, केस असे बांधून ठेवायचे. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज मी तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे एका ताईंचा. तर त्या आहे भोसरीच्या. त्यांचा मुलगा खूप आजारी होता. 8 दिवस झाले त्यांनी काही खाल्लं पिल्लं पण नव्हतं. तर खूप आजारी होता, त्याची ताप उतरतच नव्हती. तर मग त्याला पुण्याला हॉस्पिटलला नेलं. आधी पुण्याला न्यायच्या आधी त्यांनी त्यांचे जे फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्याकडे नेलं, पण काही व्यवस्थित फरक पडला नाही. मग त्यांनी पुण्याला त्याला नेलं. तिथे टेस्ट वगैरे झाल्या आणि नंतर मग त्या हॉस्पिटलवाल्याने त्यांना ॲडमिट करून घेतलं. टेस्टमध्ये त्यांना डेंग्यू निघाला. त्याचा जो ताप होता तो काही उतरतच नव्हता. तर त्या ताईंनी मग दादांना मेसेज टाकला की दादा, माझ्या मुलाचा ताप उतरतच नाही आहे, जास्त होत आहे. तर मग दादांनी त्याच्यावर त्यांना सेवा दिली, आरोग्य सेवा दिली. प्लस त्यांना 11 वेळा तारक मंत्र, 11 वेळा हनुमान चालिसा, 11 वेळा रामरक्षा स्तोत्र याचं तीर्थ त्याला द्यायला सांगितलं. तर मुलगा हॉस्पिटलमध्ये होता, त्या घरीच होत्या आणि त्यात सेवा पण करायच्या. तर भरपूर म्हणजे त्यांचे घरचे कामं करून त्यांनी जशी जमली तशी त्यांनी सेवा केली. तर 4 दिवसातच त्याला बरं वाटायला लागलं. तो खायला प्यायला लागला आणि एकदम व्यवस्थित आहे आता. त्यांचा मला सकाळीच कॉल येऊन गेला. त्या सांगत होत्या की, आणि त्यात त्यांचा जो छोटा मुलगा होता 1.5 वर्षाचा, तर त्यानेही मला भरपूर साथ दिली असं त्या सांगत होत्या. कारण की इतर वेळी तो खूप म्हणजे त्रास देतो, पण त्या काळामध्ये मी जेव्हा सेवा करत होते ना, तर तेव्हा तो एकदम म्हणजे शांत झोपत होता, उठतही नव्हता. सेवा झाल्यानंतर मग तो उठायचा. तर असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. तर म्हणजे स्वामींनीच हे त्यांच्याकडून करून घेतलं. स्वामींनीच त्यांच्या छोट्या मुलाला बुद्धी दिली, आपल्याकडून करून घेतात. आणि कोणत्याही अडचणीत जेव्हा आपल्याला स्वामी टाकतात ना, तर त्यातून काढतात सुद्धा. तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं की जेव्हा टाईम मिळाला तेव्हा त्यांनी सेवा केल्या. आणि जे तीर्थ होतं त्या हॉस्पिटलमध्ये पाठवायच्या मुलांसाठी. तर त्या तीर्थाने एकदम तो बरा झालेला आहे. फास्ट रिकव्हरी त्याची झालेली आहे 4 दिवसांमध्येच. हा आहे स्वामींचा आशीर्वाद. मनापासून आपण कोणतीही गोष्ट केली ना, तर नक्कीच स्वामी आपल्याला अनुभव देतात आणि त्याच्यातून बाहेर काढतात. तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. पुण्याच्या ताई आहे भोसरीच्या, तर त्यांना खूप छान स्वामींचा अनुभव आलेला आहे. तर तुम्हाला जर दादांच्या ग्रुपमध्ये, महिला सेवेकरी या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करा. मी नक्की तुम्हाला तिथे ॲड करेल. आणि काही तुम्हाला सेवा घ्यायच्या असतील तर त्या घेऊ शकतात. मी ग्रुप जॉईन केला ना, तर तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळून जाते. आणि तिथे जाऊन पण तुम्ही सेवा घेऊ शकता दादांकडून, दादाशी बोलू शकता. आणि तिथे जाण्यासाठी फक्त आपला स्वखर्चच लागतो. तिथे काहीही पैसे वगैरे घेत नाहीत ते. तर तुम्हाला महिला सेवेकरी हा ग्रुप जॉईन करायचा असेल तर वरती दिलेल्या नंबरवर मला मेसेज करा. मी नक्की तुम्हाला लिंक पाठवेल आणि ग्रुपला जॉईन करेल. तर तुम्हाला तिथे दादांना भेटायला पण जायचं असेल किंवा मग तिथून तुम्हाला सेवा घ्यायची असतील, तिथेही तुम्ही जाऊन सेवा घेऊ शकता. तुम्हाला तिथे गेल्यावरती फक्त आधार कार्ड सोबत न्यावं लागतं. आणि ग्रुपवरती माहिती रोजच्या रोज येत असते की त्यांचा दरबार कधी भरणार आहे. त्या टायमाला आपल्याला तिथे जायचं असतं. त्याआधी आपल्याला घरूनच नंबर लावावा लागतो. आपला नंबर ज्या दिवशी असेल ना, तर
त्या दिवशी आपल्याला मेसेज येतो की तुम्ही या म्हणून. तर तेव्हा आपल्याला जावं लागतं. तिथे गेल्यानंतर फक्त आधार कार्ड आपल्याला सोबत न्यावं लागतं. त्यानंतर मग तिथे आपल्याला चहा, नाश्ता, जेवण हे मोफत मिळतं. कुठलाही तिथे पैसा घेतला जात नाही. फक्त एवढी माहिती मला होती, मी तुम्हाला दिलेली आहे. कोणाला जर तिथे जाऊन सेवा घ्यायच्या असतील तर आता 4 तारखेला तिथे दरबार भरणार आहे. तुम्ही नक्की ग्रुपला जॉईन करा आणि तुम्ही तिथे जाऊ शकता. आजचा ब्लॉग, आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.